रुपाली 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 काल दिसली होती दुपारी. रुपाली कुठे गेली माझी रुपाली? अहो बाबा बाबा एक काम करा, इथे बसा आणि सांगा नीट काय झालंय ते. अहो माझी रुपाली हरवली हो रुपाली. अहो रुपालीला शोधून द्या कोणीतरी. रुपाली माझी रुपाली. अहो अहो बाबा सगळं मान्य आहे, पण तुम्ही नीट बसा आणि सगळं नीट सांगा काय झालंय ते. नीट सांगू? हा नीट म्हणजे सविस्तर सांगा. नीट सांगू की सविस्तर सांगू? कसंही सांगा पण लवकर सांगा. सांगतो सांगतो. अहो माझी रुपाली उठली होती सकाळी, तर काही काढला पिटवत होती ना, माझ्या जवळ सुद्धा आली नाही. मला एकट्याला वाऱ्यावर सोडून निघून गेली माझी रुपाली. रुपाली काल तिथली होती हो रुपाली रुपाली. अहो बाबा हे बघा, शांत व्हा, रडू नका रडू नका, तुम्ही नीट बसा, रडू नका पण प्लीज. असं कसं नाही झालं? माझी रुपाली मला सोडून गेली तर मी लढणारच ना. रुपाली रुपाली. बरं एक काम करा, मी तक्रार लिहून घेतो, तुम्ही मला सगळं सांगा. हा जमत नाही. मला तुमच्या साहेबांना भेटायचं आहे. तुमचे साहेबच माझ्या रुपालीला शोधू शकतात. मी आलोच. साहेब ओ बाबा थांबा, कुठे आत चाललात? साहेबांना भेटायला. हे बघा, तुम्ही असं परमिशन शिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही. काही तक्रार नोंदवायची तिथे बसून नोंदवा. या इकडे. आज जमत नाही. अहो तुम्ही समजता काय मला? इथं माझा जीव की प्राण असलेली रुपाली मला सोडून गेली आणि तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही. हे बघा, आजच्या आज जर रुपाली नाही भेटली ना मला, तर पोलीस स्टेशनच्या बाहेर आमरण उपोषण केलीन मी. बाजूला व्हा. अहो पण तुमच्या रुपालीला शोधण्यासाठी आधी तक्रार नोंदवावी लागेल ना, मगच आम्ही शोध घेऊ शकू. पण माझा तुमचा कोणावरच विश्वास नाही. माझा फक्त तुमच्या साहेबांवर विश्वास आहे. कुठे आहेत तुमचे साहेब? साहेब अहो माझी रुपाली काय दिसली होती दुपारी. साहेब साहेब. शांत बसा बाबा. काय मगाचपासून नखरे चालवल्यात तुम्ही? आम्ही इकडे भाकर थापायला आलोय का? इथे कामच करायला आलोय ना. जा तिकडे बसा पडवळ. यांना तिकडे घेऊन जा, त्यांची तक्रार नोंदवून घ्या. चला या. जा तिकडे. या बाबा बसा. नाही बसायला सांगू नका. माझी रुपाली तिला शोधायचं हो. बरं एक काम करा, तुम्ही तुमच्या रुपालीचं पूर्ण नाव सांगा, तिचा फोटो असेल तर तो द्या, तिची सगळी माहिती द्या मला, तिची उंची रंग सगळं सांगा, तेव्हाच आपण तिची शोध मोहीम सुरू करू शकतो ना. फोटो? अहो आता खेड्या पाड्यात कोण काढते फोटो बिटू? हे तुम्ही असले प्रश्न विचारताना म्हणून मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. तुमच्या साहेबांशीच बोलायचं आहे मला. साहेब साहेब अहो बाजूला व्हा. तुम्ही बाजूला व्हा. रुपाली इन्स्पेक्टर साहेब बाहेर या हो. मी माझी विनंती आहे तुम्ही बाहेर या. इन्स्पेक्टर साहेब. गोंगाट चाललाय हा. पडवळ काय चाललंय? अहो मॅडम हा माणूस कोण आहे ते? माहित नाही, पण मगाचपासून रुपाली हरवली अशी तक्रार करतायत. बरं तक्रार लिहून घेतो म्हटलं तर त्यालाही तयार नाहीत, तुमच्याशीच बोलायचं म्हणतात. मॅडम मॅडम अहो किती वेळ मी यांना सांगतोय मला तुम्हाला भेटायचंय, पण हे मला भेटूच देत नाही. मॅडम अहो माझी रुपाली एकदम नाजूक साजूक कोणी पण हरवली हो. हरवली माझी रुपाली. शांत व्हा. आत या. हा धन्यवाद धन्यवाद. या बसा. काय झालं मॅडम? तुमचं डोकं दुखतंय का? माझं सोडा, तुमचं बोला. अशी काय तक्रार आहे जी मला सांगायची आहे? पटकन बोला. अहो माझी रुपाली हो सकाळी होती, पण अचानक हरवली. अचानक कुठे गेली मला काही कळलंच नाही हो. अहो आता सातारा पिंजून काढला मी, पण तिचा कुठंच पत्ता लागला नाही. कुठंच म्हणजे पत्ता लागला नाही. बर, रुपालीचा काही फोटो वगैरे आहे? कोण आहे रुपाली तुमची? रुपाली माझी एकुलती एक मांजर आहे. काय काय फालतूपणा? मांजर हरवल्याची तक्रार बाहेर पण करू शकत होता. त्यासाठी एवढं पोलीस स्टेशन डोक्यावर घ्यायची काय गरज होती? अहो काय बोलतोय तुम्ही पोलीस मॅडम बाई? अहो प्राणाचा जीव म्हणजे काही जीव नाही, फक्त माणसाच्याच जीवाला महत्व आहे का इथं? माझी मांजर काय वाण्यावर सोडून द्यायची का मी? हा माझी रुपाली मला लय जीवला काय हो. एकुलती एक त्याच्याशिवाय कोणच नाही मला. कोणच निघा पटकन, निघा इथून, नाहीतर इथनं थेट तुरुंगात रवानगी करी. निघा पटकन. खरंच निघू? निघा.
सत्य तू? अरे काय अवतार केलाय सा? वाघमारे आता इथे यायचं म्हणल्यावर अवतार करूनच यावं लागेल ना. बरं ते सगळं सोडा, मला सांगा काय झालं तुम्हाला? असे नाराज काय तुम्ही? तात्यासाहेबांचा फोन आला होता. काय? तात्याचा फोन? काय बोलला तू? ते बोलले की परत प्रायव्हेट नंबर, ते बी यावेळी तात्याचा प्रायव्हेट नंबर. वाघमारे, तात्याचा आणि त्या माते फिरूचा काहीतरी संबंध असण्याचे चान्सेस वाटत आहेत मला. मला पण तसंच वाटतंय. मी नंबरवरून लोकेशन ट्रेस करायला सांगितलंय. बघूया आता काय रिपोर्ट्स येतात. ते सगळं ठीक आहे, पण फक्त एवढं करून काय होणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला लागणार आहे. म्हणजे नेमकं काय करायचंय? तोच विचार करतो. सत्या, ये की रे परत. तुझ्याशिवाय तुझ्या मम्मीला करमत नाही रे. तुझ्याशिवाय ह्या माया पॅलेसला शोभा नाही बघ. सत्या, ए माया सर्वे, तुझं सत्या काही परत येत नसतो. उलट तुलाच मी लवकर तुझ्या सत्याकडे पाठवणार आहे. आर्यन बाळा, कधी आलास तू? जेव्हा तुम्ही सत्यादादांना परत ये म्हणत होता तेव्हा. मला ठावय का माझा सत्य आता कवाच परत येणार. पण आईचं मान आहे ना, लेकाचं जाणं मानायलाच तयार नाही. हो हो, समजू शकतो मी. काय काम होतं का तुझं? नाही नाही, काही काम वगैरे नाही आहे. पण तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय. कशासाठी? हे आता बाहेर त्या बिल्डर आणि शेतकऱ्यांची केस चालू होती, तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली आणि मला न्याय देऊ दिला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू काय त्यात? सत्य असतं का नाही तर त्यानं तुझ्यासारखाच असा खऱ्याची बाजू घेऊन न्याय निवड केला असता बघ. आर्यन, तू सत्याच्या जागी आलायस ह्याचा मला आनंदच आहे. पण मला एक छोटीशी मदत पाहिजे होती तुझी. हो, बोला ना मम्मी साहेब, काय मदत हवी आहे तुम्हाला? हा आर्यन तुमच्या मदतीला सदैव तत्पर आहे. तुम्ही काय हेल्प हवी आहे सांगा. आर्यन बाळा, त्या दिवशी सत्याला फोन करून दिल्लीच्या माणसांनी बोलून घेतलं ना, हं? त्या माणसाची माहिती काढायची आहे. काढशील ना तू? काढशील ना? हो हो, म्हणजे ऑब्विसली मम्मी साहेब, आपण ती इन्फो काढायलाच हवी ना, कारण नंबर मिळाला तर सगळे डिटेल्स मिळतील. युअर राईट, मी तोच विचार करत होतो. राईट, मी काढतो मम्मी साहेब. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा. मी कायम तुझ्या पाठीशी आहे बघ. खरं तर मी आताच तुझ्यामध्येच माझ्या सत्याला बघते. मी तुझा आधार वाटतो आम्हाला. तू कायम आमच्या सोबत राहा. हो मम्मी साहेब, मी नेहमी तुमच्या सोबत असेल आणि मी तुम्हाला सत्यदादाची कमी कधीच जाणू देणार नाही. चल येतो. शिकू. असू दे असू दे. मग मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मगाशी सत्यादादाच्या न्याय निवाड्याची जागा तू आर्यनला का दिलीस? अगं त्या गरीब शेतकऱ्याची बाजू सुद्धा ऐकून घेतली नाही त्यानं. मग मी सत्यादादा असता तर त्यानं सगळं त्यांचं म्हणणं नीट ऐकून घेतलं असतं आणि मगच निर्णय दिला असता. मग तुला असं वाटत नाही का
ह्यो आर्यन आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जास्तच पुढं पुढं करतोय. जयद्या काही पुढं पुढं करत नाही. त्याचा आधार आहे आपल्या सगळ्यालाच. चांगला आहे तो पोरगा. समधेची किती काळजी घेतोय तू, आणि समद मनापासून करते हे दिसत नाही का तुला? हे बघ जयद्या, सत्याच्या माघारी लोक समधी माझ्याकडे सल्ला मागायसाठी येत, पण मी आज ठरवलंय हेतून पुढं न्याय आर्यनच करणार. तेव्हा माझ्या पुढं मला काही बोलायचं नाही. मम्मी हे बघ, हे बघ जयद्या, तू ह्याच्यामध्ये पडू नकोस हं. खरं तर सत्याची जागा तू घ्यायला पाहिजे होतीस, पण तुझ्यात तेवढी कुवतच नाही ना. ती कुवत मला आर्यनमध्ये दिसते. तेव्हा कोणी बी मला जा विचारायचा नाही. वाघमारे, आपण असं गृहीत धरून चालू की तात्यानंच त्या माथेफिरूला आपल्याला संपवायला पाठवलं होतं. त्या माथेफिरूनं माझा जीव घेण्याचा लय प्रयत्न केला, पण त्यानं तुम्हाला जिवंत ठेवलं. म्हणजे तो खरोखर तुमच्या प्रेमात पडला असेल. आणि आत्ता तात्या तुम्हाला फोन करून म्हणतोय की तू तुमची बदली करेल. हे सगळं जरा विचित्र नाही वाटत? विचित्र तर आहे, मला पण विचित्रच वाटते. वाघमारे, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, त्या तात्याचा आणि त्या माथेफिरूचा काहीच संबंध नसेल. खरं तर मला पण काही कळणं झालंय, पण तात्यासाहेबांनी त्या माथेफिरूमध्ये काहीतरी कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता नाही येत. आम्हाला आज जाऊ द्या, आम्हाला आज जाऊ द्या, आम्हाला वाघमारे प्लीज मॅडमला भेटायचं आम्हाला. मॅडमने भेटायचं प्लीज मॅडम, प्लीज मॅडम, वाघमारे मॅडमला भेटायचं आम्हाला. आज जाऊ द्या कसला गोंधळ सुरू आहे? प्लीज मॅडम, प्लीज आम्हाला आज जाऊ द्या. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? प्लीज एकेकानं बोला. एवढ्या संख्येनं का आलंय तिथं? मॅडम, आम्ही इकडं आलो बी नसतो, पण आमचा हक्काचा माणूस सत्यादादा होता, त्याच्याकडे आम्ही तक्रारी मांडायचो अगोदर. सत्यादादाकडे न्याय मागायला गेलो, आम्हाला न्याय मिळालाच नाही. असं काही झालंच नाही मॅडम. आम्हाला न्याय मिळवून द्या. म्हणजे नेमकं काय झालंय? कुणावर काही अन्याय झालाय का? होय मॅडम, आमचा सत्यदादा गेल्यापासून आमच्यावरचे अन्याय खूप वाढलेत. आमच्या बाजूने न्याय करणार आता कोणी बी नाही, म्हणूनच आम्ही समधी जण तुमच्याकडे आलोय मॅडम. तुम्हीच आता न्याय करा, तुम्हीच न्याय करा मॅडम. सत्यादादा गेला आणि आमचं सुखी त्यांचे सगळं निघून गेलं. अहो, सत्यदादाच्या भीतीने समजे सावकार कायद्याने वागत होते, पण आता सत्यदादा गेल्यापासून कुणी ते पहिल्यासारखे छळायला लागलेत. अहो, तो गणेश जाधव माझ्या लेकीला परत छळायला लागलाय. बिचारी पोर घरातनं बाहेर पडायला घाबरतीये. मॅडम, आमची जी जमीन सावकाराकडे घाण ठेवली होती, त्या सावकारानं ती जमीन बिल्डरच्या ताब्यात दिली. आम्हाला न्याय द्या मॅडम, आम्हाला न्याय द्या. मॅडम, त्या गुंड्याकडनं परत वसुली चालू केली. आधीच धंदा नाही, त्यात गुंडांचा हप्ता परवडण्यासारखा नाही. मॅडम, काहीतरी करा मॅडम, आमच्याला अन्याय होऊ देऊ नका मॅडम. आम्हाला न्याय मिळवून द्या मॅडम, आम्हाला न्याय मिळवून द्या मॅडम, आम्हाला न्याय मिळवून द्या. शांत व्हा, शांत व्हा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या तक्रारी नोंदवून घेऊ. तुम्ही शांतपणे एक एक करून आपल्या तक्रारी नोंद करा. हा, पडवळ, मयुरी, काही गोंधळ न घालता सगळ्यांचे जबाब नोंदवून घ्या. हो.
हे जे काही चाललंय ना त्यालाही चुकीचं चाललंय बघा. हो, माझ्या याच माणसांसाठी मी जनतेचा दरबार सुरू केला होता. त्यांना न्याय मिळावा म्हणून मी झटत होतो. आणि आता त्याच्याबरोबर जे काय होतंय ना ते बघवतच नाही आम्हाला. मला लई त्रास होतोय वाघमारे. हे बघ, शांत राहा. आपण बघूया, काहीतरी मार्ग काढूयावर. शांत राहा तू. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्ही सत्यदादाच्या दरबारात न्याय मागायसाठी गेलो होतो. म्हटलं सत्यदादा नाही, पण त्याच्या माघारी त्याच्या घरातली माणसं आमचा न्याय निवाडा नक्कीच करतील. आता जो काय पायंडा पडलाय तो यापुढे असंच काय चालू ठेवतील. तिकडे घडलं सगळं उलटच. कोणतो नवा पोरगा आलाय त्याने आमचा न्याय निवाडा केला, पण निकाल आमच्या विरोधातच लावला. आम्हाला न्याय देणार. नमस्कार मॅडम. नेमकं काय घडलंय? आम्ही एका सावकाराला जमीन गहाण ठेवून कर्ज काढलं होतं. आता त्या सावकारानं आमच्या परस्पर आमची जमीन एका बिल्डरला विकून टाकली. पण त्या पोरानं त्या बिल्डरकडनं बक्कळ पैसे घेऊन त्या बिल्डरच्या बाजूनच निकाल लावला. असं अन्याय झालाय आमच्यावर मॅडम. आज जर आमचा सत्यदादा असताना त्यांना अशी मनमानी करण्याची हिंमतच झाली नसती मॅडम. त्या पोरानं सगळ्यांचीच वाट लावली मॅडम. त्या मम्मी साहेब त्याच्या बाजूने बोलल्या. आम्हाला न्याय द्या मॅडम, आम्हाला न्याय द्या. हे बघा, शांत व्हा तुम्ही आणि काळजी करू नका. आपण काय करता येईल त्याचा प्रयत्न करू. हा, लिहून घ्या व्यवस्थित. हो. सध्या रे, वाघमारे, बाबा जे काय बोलत होते ना ते त्या आर्यनबद्दल बोलत होते. तू केबिन मध्ये. आर्यन असं कसं वागू शकतोय? कसं शक्य आहे? वाघमारे, त्या आर्यनला मी सावकाराकडे पैसे घेताना काय बघितलं नाही, पण त्या बिल्डरच्या बाजूने निकाल लावून आजी आजोबांवर अन्याय केलाय त्यानं. आणि ती गोष्ट खटकल्या मला. सत्या, मी फक्त माझ्याच आयुष्यात नाही, पण साताऱ्यात सत्याच्या दरबारात न्यायनिवाडा करणाऱ्या खुर्चीवर फक्त तुला बघते, दुसऱ्या कुणालाच नाही. ती खुर्ची तुझी होती, तुझी आहे आणि तुझीच राहणार. होय, पण असं लपून छपून काहीच होणार नाही वाघमारे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. काय करणारस? आता मला आपल्या घरात परत जावं लागेल. काय काय वेळ लागले? घरी जाणार आणि कसा जाणार? तिथं कुणी बघितलं ना सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरल. माझ्या प्लॅनवर पाणी नाही फिरणार वाघमारे, कारण मी आपल्या घरात सत्या म्हणून नाही, सगळ्यांचा बाप म्हणून एंट्री घेणार आहे. म्हणजे कळालं नाही मला. कळलं, सगळं लवकरच कर. सत्या, तू का स्वतःहून तुझ्या प्लॅनचा विचका करायचा ठरवलंस का रे? म्हणजे असं का बोलताय? अरे, ह्या भागात ना बरेच सातारचे लोक येत जात असतात.
सगळे ओळखतात तुला. तुला भीती नाही वाटत तुला कुणीतरी बघेल म्हणून? साताऱ्यात एक माणूस असा नाही ज्याला सत्या कोण आहे माहित नाही. सत्या, अरे अशानं आपलं सगळ्या प्लॅनवर पाणी पडेल. हसतोयस का? सिरियस बोलते मी काहीतरी. वाघमारे, तुम्ही माझ्या सोबत असला ना की मला कशाचीच भीती वाटत नाही. कशाचीच. मी कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या सगळ्या सुखदुःखात मी नेहमी तुझी भागीदारी बनेन. तू त्याची बिलकुल काळजी करू नको. आईस्क्रीम खा. चांगलं आहे. कुणाच्या नशिबी तरी आपल्या माणसाचं सुख आहे. त्या मंजू वहिनी होत्या का? त्यांच्यासोबत दुसरा माणूस कोण होता? मंजू वहिनी एकट्या? त्यांच्यासोबत अजून कोणतरी होतं ना? कामाला बाद झाला. वहिनी, बलमा, तू इथं? काय रे, कुणाला शोधतोयस का? नाही. तुम्ही एकटं काय करता इथं? ते मी काय करणार रे, सत्याच्या आठवणीत आले होते. आम्ही बऱ्याच वेळा यायचो संध्याकाळच्या वेळी इथं. घरात एकांत मिळायचा नाही ना, मग आईस्क्रीम खायला यायचो आणि खूप वेळ गप्पा मारत बसायचो. आज त्याची आठवण आली म्हणून आली इथं. अजून कोण तुमच्या सोबत आहे का? नाही, अजून कोण असणार? एकटीच आहे मी. मग हे आईस्क्रीम एक्स्ट्रा. आता तुम्ही थांबा, मी लपतो.